मामाची जाऊन आहे ना आज पण आपला पाचकाच झाला शेव. तर नमस्कार, आज आहे ना आपल्याला गावाला टाकायचं, त्याच्यामुळे आपण 2 गाणे घेऊन चाललेलो होतो आणि आपली गाडी गडगड करायला लागली. पण म्हणत असं तू थांबतो की मी थांबू आता. म्हणलं काय नको थांबू, आपण डायरेक्ट तुला आता वावरात कुदावणार. रँडर म्हणलं आपण कुठं बी पळू शकतो तिला, आणि आता आपण एवढे ड्रायव्हर म्हणलं आपण एवढं जोरात पळवणार. आणि सकाळीच ना आपल्याला मस्तपैकी मारुती रायाचे बी दर्शन झाले. आजचा दिवस काही एकच नंबर जाणार आहे असं मला वाटलं. काय चांगलं बिंगला जाणार नव्हता. आता मम्मी पटपट खत मिक्स करू, त्यानंतर आपल्याला गावाला ते टाकून द्यायचं. मम्मी पाणी कमी थांबणार होती. नंतर आहे ना माझी काय सुटका होणार नव्हती. मला डायरेक्ट गावात जाऊन पाईप अजून 2 कमी आलेले पाईप घेऊन यायचे, तर आपण त्यासाठी रोज शेटला बी सोबत टाकून घेतलेलं. म्हणलं भाऊ हळू चालू नाही तर आपली काय सुटका नाही. आता दुपारी ना आपल्या मामाचं बंगल्याचं काम चालू होते, पाहायला जायचं होतं. तिथे गेल्यावर मामाचं घर बंद होतं. म्हणलं मामा ते माळ्यात असणार आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट माळ्यात गेलो. मामा तिथे गेलो, पाहतो मामा बंगला नाही तर डायरेक्ट महलच बांधून ठेवा. आणि हे काय सोपं नव्हतं. मामा त्यासाठी भरपूर कष्ट केलेले आहे. आणि ना मामी डायरेक्ट त्यांच्या जावयासाठी म्हणजे माझ्यासाठी डायरेक्ट अंड्याचं पार्सल दिलं होतं. पार्सल दिलंय म्हणलं आपल्याला ते जपूनच न्यावं नाही तर घरात आमलेट. 2-4 दिवस नाही बघ मी गंजी एक पण ते सोड नाही ना.